मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल ऐरोली काटेनाका फ्रीवे जो प्रोजेक्ट सुरू आहे आणि पारसिक हिलमधून जे 2 टनल्स बनवले गेले आहे. सध्या मुंब्र्यामध्ये हे काम जोरात सुरू आहे आणि मुंब्र्यामध्ये शिलफाटा मुंब्रा रोड जो आहे त्या ठिकाणी नवीन फ्लायओव्हर ब्रिज बांधला गेला आहे आणि सध्या वन साईडमध्ये हा ब्रिज सुरू पण झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल डोंबिवलीमध्ये जशा बऱ्याच ठिकाणी असे छोटे मोठे प्रोजेक्ट सुरूच आहे आणि जसे जसे हे प्रोजेक्ट कंप्लीट होत जाणार तसं तसं आपल्या डोंबिवलीचा रूप नक्षा पूर्णपणे बदलणारच आहे. पलावा सिटी एक्सपेरिया मॉल इथे या ठिकाणी सध्या जो मेट्रो लाईनचं काम जो सुरू होता तो काम मध्ये तरी बंद होता, पण आता सध्या हा काम पुन्हा सुरू झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता हा काम सध्या चांगल्यापैकी आता सुरुवात झालेली आहे. आता बघूया आपण कधीपर्यंत हा प्रोजेक्ट कंप्लीट होणार आहे आणि हा जर प्रोजेक्ट कंप्लीट झाला तर मित्रांनो, कल्याणकरांना, डोंबिवलीकरांना, अंबरनाथ आणि बदलापूर लोकांना बराच फायदा होईल, बराच वेळ वाचेल आणि तसंच ऐरोली काटे नाका जो फ्रीवे प्रोजेक्ट सुरू झाला तर खरोखरच सगळा फायदा जो आहे तो सगळ्या आपल्या या साईडच्या सगळ्या लोकांना मिळणार आहे. आता तरी सध्या सांगू शकत नाही या मेट्रो लाईनचा जो प्रोजेक्ट आहे कधीपर्यंत कंप्लीट होणार आहे, पण जशी जशी आपल्याला जी काय माहिती मिळेल मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवणार आहे. शिलफाटा मुंब्रा रोड तर या ठिकाणी सुद्धा एक नवीन फ्लायओव्हर ब्रिज बांधला गेला आहे आणि हा ब्रिज भरपूर लवकरच कंप्लीट झालेला आहे आणि वन साईड दोन्ही बाजूने जे गाड्या आहेत ते येतात जातात आणि वन साईड अजून थोडंसंच काम बाकी आहे, पण लवकरात लवकर दुसरी साईड पण हा ब्रिज सुरू होणार. शिलफाटा इथून टर्न केला की आपल्याला बऱ्याच ठिकाणी इथून नवी मुंबई, मुंब्रा, ठाणा या साईडला बऱ्याच ट्रॅफिकचा सामना करावा लागत होता. तर आता हा नवीन फ्लायओव्हर ब्रिज बांधल्यामुळे तर थोडासा दिलासा होईल लोकांना. मुंब्रामधला दुसरा फ्लायओव्हर ब्रिज आहे आणि याच्या पुढेही अजून एक फ्लायओव्हर ब्रिज आहे डायरेक्ट बायपास ठाणे. तर या ठिकाणी हा जो एलिव्हेटेड ब्रिज जो ऐरोली कटाई नाका फ्रीवेचा हा ब्रिज बांधला गेला आहे, याच ठिकाणी तुम्ही बघू शकता हा जो फ्लायओव्हर ब्रिज आहे त्याच्यावरून हा एलिव्हेटेड ब्रिज बांधला गेला आहे आणि हाईट पण तुम्ही बघू शकता खूपच हायटेड आहे आणि ह्याच ठिकाणी जे 2 टनल्सचे काम सुरू आहे तर मुंब्रामध्ये या ठिकाणी हे काम सुरू आहे. सध्या ऐरोली या बाजूनी तर तशी बरीचशी कामं कंप्लीट झालेली आहे. फेज 1, फेज 2ची कामं तर आपण बघू शकतो आणि फेज 3चं काम अजून काय दिसून येत नाही. तर सध्या तरी मुंब्र्यामधल्या जे कामं सुरू आहेत मुंब्रामध्ये बरीचशी कामं अशी बाकी आहेत. तर आपण पुढे जाऊया टनलच्या त्या ठिकाणी आणि ह्या साईडला लेफ्ट साईडला हा एक टनल आहे आणि राईट साईडला दुसरा टनल आहे. मित्रांनो, अजून तशी बरीचशी कामं बाकी राहिली आहेत. मुंब्रा ह्या बाजूला तर भरपूर कामं बाकी राहिली आहेत आणि अजून फेज 3 हा जो प्लॅन आहे तो पुढचा आपल्याला अजून काय माहीत नाही पडत, दिसून येत नाही. तर जरी हा प्रोजेक्ट कंप्लीट जरी झाला तर NH 48 नॅशनल हायवेवरून ही सुरुवात होऊ शकते, पण तसा अजून भरपूर वेळ जाईल. टोटल डिस्टन्स मुंब्रा ते ऐरोलीपर्यंत 4 किलोमीटरचे असणार आहे आणि हे जे 2 टनल्स आहेत ती 1.7 किलोमीटरचा डिस्टन्स आहे टनलचा. तर ह्या बाजूला एक आणि राईट साईडला अजून एक टनल्स आहेत. तर सध्या या टनल्सची कामं अजून सुरुवात आहे, भरपूर कामं बाकी आहे, फिनिशिंग कामं बाकी आहेत. तर आपण बघू शकतो तसं अजून भरपूर वेळ जाईल ह्या कामासाठी. सो आपण आशा ठेवू शकतो की 2025पर्यंत हा प्रोजेक्ट पूर्णपणे कंप्लीट होऊ शकतो. फेज 1 आणि फेज 2 ही जी कामं आहेत आपण समजू शकतो ऐरोली ते बेलापूर आणि ऐरोली ते अटल सेतू या मार्गाला कनेक्ट होणार आहेत.
ऐरोली इथून जो फेस 1चं काम सुरू आहे तो सध्या मुंब्रापर्यंत काम सुरू आहे, पण फेस 3चं काम अजून आपल्याला दिसून येत नाही. तर पुढे आपल्याला जशी माहिती मिळेल तशी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.